जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्राइस ऍक्शन स्पेशली फॉरेक्स वरती आपला हा सिरीज सुरू आहे आणि आज आपला पार्ट 2 व्हिडिओ आहे. स्पेशली आपण 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये डिस्कस करणार. आज डिस्कस करणार ड्रॉप बेस रॅली स्ट्रक्चर बद्दल. आता स्पेशली फोकस असणार झोन मार्किंग वरती आणि एंट्री वरती आणि चार्ट वरती कसे ट्रेड्स आयडेंटिफाय करायचे आणि काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या जेणेकरून आपल्याला बेस्ट ट्रेड इथे भेटू शकेल. मित्रांनो, जर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग पासून उबले असणार किंवा तुमचा कॉन्सेप्ट जर काम करत नसणार तर हा व्हिडिओ तुमच्या करताच आहे. सर चला चालू करूया डिटेलमध्ये. झोन मार्किंगच्या आधी वळण्याआधी एक वेळा ड्रॉप बेस रॅली काय आहे आणि कसं आयडेंटिफाय करायचं मी मागच्या व्हिडिओमध्ये स्पेशली डिस्कस केलेला आहे. त्याचं मेकॅनिझम पण डिस्कस केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार, सविस्तर बघून घ्या. इथे पण मी थोडा डिस्कस करतो. ड्रॉप बेस रॅली हे काय एक स्ट्रक्चर आहे मित्रांनो, समजण्याचा प्रयत्न करा. जे की हे आहे ड्रॉप बेस रॅली. आता ड्रॉप काय असतं की ड्रॉप अशी कॅन्डल असते ज्याची बॉडी मोठी, विक छोटे असतात आणि ते रेड असते. ड्रॉप म्हणजे प्राइस पडणं. रॅली काय असते, ती पण मोठी कॅन्डल असते, बॉडी मोठी असते, विक छोटे असतात आणि बट बॉडी ग्रीन असते. बायरची डॉमिनन्सी दाखवते, रॅलीने प्राइस वरती जाते. आणि बेस कॅन्डल काय असते, कुठला पण कलर असू शकतो, पण बॉडी ही छोटी असते, वीक मोठे असतात. सो अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉप बेस रॅली आयडेंटिफाय करायचं आहे. आता ड्रॉप बेस रॅली हे काय आहे, स्ट्रक्चर आहे, 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन आहे. याला अरेंज केलेलं आहे आपण. पहिले ड्रॉप, मध्ये बेस आणि लास्टला रॅली. बेस मधोमध किती पण असू शकतात, राईट. सगळं सविस्तर डिस्कस करूया, झोन मार्किंग वगैरे आणि कसं ट्रेड करता प्लॅन करायचं. खूप चांगला रिवॉर्ड मिळतो मित्रांनो आपल्याला इथे आणि चांगले ट्रेड्स मिळतात. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला की डायरी प्रॉपरली मेंटेन करा आणि प्रॉपरली तुम्ही लिहून घ्या. मी काय सांगतो चांगल्या ट्रेड्स आयडेंटिफाय करण्याकरता आता समोर काय सांगणार, व्यवस्थित लिहून घ्या. हे पण ड्रॉप बेस रॅलीचं स्ट्रक्चर आहे. एक वेळ एक्झाम्पल समजून घेऊ आणि झोन मार्किंग वर जाऊ. ड्रॉप, बेस, बेस, रॅली, राईट. 2 बेसेस असू शकतात. ड्रॉप आणि रॅलीच्या मध्ये 2 बेसेस पण असू शकतात, किती पण बेसेस असू शकतात. इथे बघा, ड्रॉप, बेस, 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 3 बेसेस आणि रॅली. अशा पद्धतीने आपण ड्रॉप बेस रॅली आयडेंटिफाय करायचं असतो आधी चार्ट वरती. नंतर आता जे आपण शिकूया झोन मार्किंग आणि कसं ते चार्ट वरती अप्लाय करायचं आणि ट्रेड प्लॅन करायचे ते पण शिकूया समोर याच व्हिडिओमध्ये. जर तुम्ही नवीन असणार चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करायचं विसरू नका. आणि कुठल्या पण टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, सो मी त्यावर व्हिडिओ घेऊन येणार. सो आता आपण डिस्कस करूया झोन मार्किंग, एंट्री आणि स्टॉप लॉस आधी डिस्कस करू, नंतर मी टार्गेट कसं डिसाईड करायचं ते पण सांगतो, राईट. काय आपली सिरीज आहे 5 मिनिट वरती, तो तुम्ही काय करायचा, 5 मिनिट चार्ट ओपन करायचा, त्यावरती ड्रॉप, बेस आणि रॅली शोधायचं. मी चार्टवर पण दाखवतो कसं शोधायचं. ड्रॉप, बेस, रॅली. ड्रॉप, बेस, रॅली आपण शोधलं की नंतर आपल्याला माहित आहे की लिक्विडिटी कुठे असते. मी लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे प्रॉपरली. लिक्विडिटी ही बेस कॅन्डल मध्ये असते, म्हणजे पेंडिंग ऑर्डर बेस कॅन्डल मध्ये असते. सो काय होते इथे, सपोज बघा आपल्याकडे ड्रॉप बेस रॅली आहे, सपोज ही ड्रॉप बेस रॅली आहे, राईट. अशा पद्धतीने ड्रॉप, बेस आणि लास्टला रॅली. प्राइस वरती गेली. प्राइस वरती गेली म्हणजे काय, कारण की चार्ट वरती डिमांड आलेली आहे, राईट. आता ही प्राइस वरती का गेली, कोण घेऊन गेले प्राइस वरती, तर बायर्स घेऊन गेले. त्याआधी काय झालं, एक बेस कॅन्डल क्रिएट झाली, म्हणजे इथं बायर्स आणि सेलर्स काय करत होते, फाईट करत होते बेस कॅन्डल मध्ये. आणि नंतर हे फाईट संपल्यानंतर फाईट संपली आणि बायर्सने डिसाईड केलं, बायर्सने काय केले, जास्त क्वांटिटीने इथे ऑर्डर्स टाकले सेलर्सपेक्षा. त्यामुळेच ही प्राइस वरती निघून गेली. आता ज्यावेळेस प्राइस वरती निघून जाते त्यावेळेस या बेस कॅन्डल मधले असलेले बायर्सचे जे ऑर्डर्स आहेत ते कम्प्लिटली कन्झ्युम नाही होत. सो ते ऑर्डर्स घेण्याकरता ते रिटर्न येतात या बेस कॅन्डल मध्ये आणि पुन्हा प्राइस वरच्या डायरेक्शननी मूव्ह करतात, कारण की हे डिमांड स्ट्रक्चर आहे, राईट. कारण की हे डिमांड स्ट्रक्चर आहे आणि आपला कॉन्सेप्ट काय आहे, पुलबॅक आणि रिटेस्ट वरती आहे, ब्रेकआउट नाही. फेक ब्रेकआउट वगैरेचा चान्स नाही इथे. आपण पुलबॅक वर काम करतो, राईट, अँड वेट करतो ट्रेड करता. सो पुलबॅक आणि रिटेस्ट किंवा रिट्रासमेंट पण म्हणू शकतात. तर तुम्ही समजले की काय आहे, की या बेस कॅन्डल मध्ये लिक्विडिटी असतात. सो ज्यावेळेस पण आता ये टॅप करणार अशा पद्धतीने वरती जाणार. तो आता आपण काय करायचं, झोन मार्किंग करायचं. झोन मार्किंग करता तुम्हाला एंट्री आणि स्टॉप लॉस मार्क करण्याकरता कम्प्लीट बेस कॅन्डल म्हणजेच वॉर. बेस कॅन्डल म्हणजे काय, वॉर कुठल्या पण कलर मध्ये असू शकतो, ग्रीन, रेड.
याला तुम्ही झोन मध्ये टाकायचं. जर 2 बेस कॅन्डल असेल ड्रॉप आणि रॅलीच्या मध्ये तर 2 बेसला टाकायचं, 3 असेल तर 3 बेसला टाकायचं, अशा पद्धतीने. सो मी काय करतो इथे आता झोन मार्किंग केलं. आता आपल्याला माहित आहे की काय लिक्विडिटी घेण्याकरता ते असे टॅप करणार आणि वरच्या डायरेक्शननी जाणार. सो वरची लाईन काय होणार आपली एंट्री लाईन, खालची लाईन काय होणार स्टॉप लॉस. लक्षात ठेवायचं डिमांड झोन आहे ना, अशा पद्धतीने टॅप करणार आणि वरती जाणार. सो वरची लाईन तुमची एंट्री होणार आणि खालची लाईन होणार स्टॉप लॉस. राईट, समजलं. आणि टार्गेट काय असणार, समजा इथे टॅप केला आणि वरती जात आहे तर हा पीक जिथनं रिटर्न येते झोन मधून निघाल्यावर जिथनं रिटर्न येते तो पीक आपला टार्गेट असतो. एक्झॅक्टली पीक नसतो तिथे, जे सप्लाय क्रिएट होते. हे सप्लाय कसं क्रिएट होते समोरच्या व्हिडिओज मध्ये सगळं समजणार तुम्हाला. डिमांड सप्लाय कसं आयडेंटिफाय करायचं, काय करायचं. सो व्यवस्थित डायरी मेंटेन करा. सो इथले पोहोचल्यावर आपण काय करायचं टार्गेट बुक करायचं. अशा पद्धतीने आपण टार्गेट आयडेंटिफाय करायचं. आय होप तुम्हाला समजलं असेल. राईट, आणि पुल बॅकवर ट्रेड घ्यायची. आपला कॉन्सेप्ट काय पुल बॅक आहे, वेट करायचं. आता खाली येत आहे खाली येत आहे, सो तुम्ही इथे लिमिट ऑर्डर एंट्रीवर टाकू शकता. राईट, आणि इथे टॅप झाल्यावर तुमचा ऑर्डर एक्झिक्यूट होणार आणि अशा डायरेक्शनने ते वरती जाणार. राईट, अशा पद्धतीने हा कॉन्सेप्ट आहे. सो आपण हाच कॉन्सेप्ट आता चार्ट वरती पण डिस्कस करूया. चार्ट वरती जम्प करून तुम्ही बघा, मी इथे एनझेड कॅटचा राईट एनझेड डी कॅटचा इथे चार्ट टाकलेला आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ड्रॉप बेस रॅली काय होतं. ड्रॉप मध्ये इनिशियली प्राइस पडतं, कलरवर नका जाऊ. समजा प्राइस पडली, नंतर बेस आणि नंतर रॅली. सो प्राइस काय होत आहे वरती जात आहे. राईट, सो याला आपल्याला काय केअर, चांगले बेस ट्रेड शोधण्याकरता तुम्हाला याला अप ट्रेंड मध्येच यूज करायचं आहे. राईट, अप ट्रेंड मध्येच. हा, आता काय करणार, मी 5 मिनिटाकरता घेऊन आलेलो आहे, 5 मिनिट सेट केला. पण तुम्ही 15 आणि 5 मिनिट मध्ये ट्रेंड कन्फर्म करून घ्यायचा की अप ट्रेंडच आहे म्हणून. ठीक आहे, 15 आणि 5 मिनिट मध्ये ट्रेंड कन्फर्म करून घ्यायचा. नंतर तुमचा चार्ट टाकायचा कुठे 5 मिनिट मध्ये. नंतर तुमचा चार्ट टाकायचा 5 मिनिट मध्ये आणि ट्रेंड नुसार, राईट अप ट्रेंड आहे, अप ट्रेंड नुसार ड्रॉप बेस रॅली अप्लाय होतं. डाऊन ट्रेंड मध्ये कुठले स्ट्रक्चर अप्लाय होणार ते सगळं मी घेऊन येणार समोर. पण हे जे शिकवत आहे ते तुम्ही प्रॉपरली मेंटेन करा. 10 वेळा तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ बघण्यासाठी. आणि जर तुम्ही लिहिलं नसेल आता तर लिहून टाका राईट डायरीवर. आता इथे बघा अप ट्रेंड आहे, आपल्याला क्लिअर आहे. कसं क्लिअर आहे की तुम्ही बघून घ्या मागचा चार्ट, पूर्ण अप ट्रेंड मध्ये चालू आहे. सो आपल्याला इथे काय शोधायचं, आधी ड्रॉप बेस रॅली शोधायचं. हे ड्रॉप बेस आणि रॅली, समजा प्राइस इथे असणार, आपण शोधलं आणि बेसला काय करायचं झोन मध्ये टाकायचं. बघा टॅप झाली आणि आपल्या टार्गेटवर ही पोहोचलेली आहे. जर टार्गेट आणि रिक्स पेक्षा टार्गेट मोठंच असायला हवं, ऍटलिस्ट 2-3 गुणीला तरी असायला हवं. जर अफोर्डेबल नसेल तर सोडून द्यायचं. नंतर समोर काय झालं इथे बघा, इथे बघा. आता ही ड्रॉप बेस रॅली आहे. राईट, इथे बघा ही ड्रॉप बेस रॅली, ड्रॉप सॉरी हा ड्रॉप आहे, ड्रॉप बेस आणि रॅली. सो बेसला काय करायचं आपल्याला झोन मध्ये टाकायचं, बेसकडे फोकस करायचं. राईट, अशा पद्धतीने रेक्टँगल टूल वापरायचा अशा पद्धतीने. थांबा, राईट. सो ही मी काय केलं रेक्टँगल मध्ये टाकलेली आहे. हे बेस कॅन्डल ड्रॉप छोटा असल्यामुळे ड्रॉप गेला, पण मी बेस कॅन्डलला पकडून झोन मार्किंग करत आहे. राईट, अशा पद्धतीने. आता वेट करायचं, वरची लाईन काय आहे एंट्री आणि खालची लाईन काय आहे स्टॉप लॉस. बघा आपल्या एंट्री वरती आला, एंट्री एक्झिक्यूट झालेली आहे. राईट, आणि तुम्ही बघू शकता वरच्या डायरेक्शननी गेला. आपलं टार्गेट काय होतं, हे हे टार्गेट होतं आपलं. सो टार्गेट अचीव झालेलं आहे, कारण की झोन मधून निघाल्यावर इथनं रिटर्न आला ना तो. सो हे टार्गेट झालं आपलं. अशा पद्धतीने हे ड्रॉप रेस रॅलीला तुम्ही आयडेंटिफाय इथे करायचं आहे. राईट, नंतर इथे बघा तुम्ही ड्रॉप बेस 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 रॅली सगळे व्यवस्थित होतात. तुम्ही प्रत्येक बघात आणि तुम्ही एक्सपिरियन्स करा चार्ट वरती, तुम्हाला समजणारच कसे ब्युटिफुल, सॉरी हा हे चुकीने आलं, कसे ब्युटिफुली ते काम करतात. आता इथे बघा ड्रॉप बेस 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 आणि रॅली. सो हे 1 2 3 4 5 6 बेसेस आहे बघा. हे मार्क केल्यानंतर इमिडिएटली झोन मध्ये आला, वरती गेला, आणखी पण आला झोन मध्ये आणि वरती गेला. किती ब्युटिफुली वरती गेलेला आहे. अशा पद्धतीने हे काम करतात. राईट, हे बघा ड्रॉप बेस रॅली इथे
राईट. इथे बघा, ड्रॉप, बेस 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 आणि रॅली हा झोन झाला, टॅप झाला. आणि जर तुम्हाला ट्रेंड कन्फर्म असेल तर तुम्ही होल्ड पण करू शकता ट्रेड. पण काही क्वांटिटीज होल्ड करायची टार्गेट नंतर, एकदम जास्त क्वांटिटी नाही. इथे पण इथे नाहीये ड्रॉप बेस रॅली. सो इथे पण रेडी झालेला आहे, मस्त ड्रॉप बेस रॅली रेडी झालेला आहे. हे बघा, ड्रॉप बेस बेस रॅली, ड्रॉप बेस 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 आणि रॅली. सो या बेसेसला झोन मध्ये टाकला आपण, इमिडिएटली एक्झिक्यूट झाला हा बघा, या रॅली नंतर आला आणि वरती गेला. राईट. नंतर इथे ड्रॉप बेस रॅली, ड्रॉप बेस 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 आणि रॅली इथे झालेला आहे. हा झोन बनवला तर इथे टॅप झाला आणि वरती केला. सो अशा पद्धतीने हे ब्युटिफुली काम करतात मित्रांनो. नंतर XAUSD गोल्ड मध्ये पण बघून घेऊया. कॉन्सेप्ट तुम्ही इंडियन मार्केटमध्ये पण अप्लाय करू शकता, सगळीकडेच अप्लिकेबल आहे हा. असं नाही की तुम्ही फक्त फॉरेक्स मध्येच अप्लिकेबल अप्लाय करू शकता किंवा काही, असं काही यात नाही. तुम्ही सगळीकडे हा कॉन्सेप्ट युनिव्हर्सल कॉन्सेप्ट आहे, सगळीकडे अप्लाय करू शकता. बघा, ड्रॉप बेस 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 आणि रॅली नंतर चांगली प्राइस वरती गेली आहे. राईट. सो इथे काय झालं, आपण झोन मार्क करू. मी मधनं स्टार्ट केलं. राईट. पण तुम्हाला ट्रेंड लक्षात ठेवायचा आहे. सो हा आपला झोन झाला. राईट. आणि तुम्ही बघू शकता इथे, बघूया आलं का, हा हे बघा, टॅप झाला आणि ऑलमोस्ट इतका वरती गेलेला आहे इथे आपल्या. राईट. सो अशा पद्धतीने याला ट्रेंड मी मधातूनच, त्यामुळेच म्हटलं की मी मधातूनच स्टार्ट केलाय. ट्रेंड मला बघू द्या आधी, थोडा कुठनं घ्यायचा आहे आपण. हा चला. सो इथनं थोडंसं कन्फर्मेशन मिळालं आहे की प्राइस वरती जायला रेडी झालेला आहे. राईट. सो तुम्ही बघू शकता की येस, ऑफकोर्स इथनं स्टार्ट झालं तर प्राइस इथपर्यंत जाणार, म्हणजे इथपर्यंत ट्रेंड कंटिन्यू करणार. सो जे काही आपल्याला ड्रॉप बेस रॅली इथे दिसतात, राईट, ड्रॉप बेस रॅली, झोन मार्क केला, टॅप केला, झोन मध्ये वरती गेला. राईट. इथे बघा, ड्रॉप बेस 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 आणि रॅली. राईट. झोन मार्क केला, टॅप केला आणि वरती गेला. थोडंसं हेवी डिमांड अँड सप्लाय झोन पण इम्पॉर्टंट असतात ट्रेंड डिसाईड करण्याकरता. ठीक आहे. ड्रॉप बेस रॅली बघा, इथे टॅप झाला, ब्युटिफुली वरत गेलेला आहे बघा तुम्ही. छोटा स्टॉप लॉस आणि तुमचं टार्गेट हे. राईट. सो सुंदररित्या काम करतात. तुम्ही चार्टवर अप्लाय करून बघा. हे बघा इथे ड्रॉप बे, आणखी हे खाली झाला, खाली येताना तुम्हाला ड्रॉप बेस रॅली नाही मिळणार, वरती जाताना मिळणार ड्रॉप बेस 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 रॅली. इतके बेसेस आहे. इमिडिएटली टॅप झाला, वरती गेला. राईट. नंतर नंतर इथे ड्रॉप बेस नाही आहे, रॅली आहे, ड्रॉप बेस रॅली बघा, टॅप झाला, वरती गेला. राईट. अशा पद्धतीने नंतर इथे बघा, इथे ड्रॉप बेस रॅली. राईट. इथे टॅप झाला आणि वरती गेला. वरती जायला ट्राय तर केलंय मी, पण हे थोडा सेशन चेंजचा हे असल्यामुळे थोडा इथनं तो थोडा खाली जर्क मारलेला एक जोरात, अदरवाईज हा वरतीच गेला असता. बघा वरती गेला नंतर. राईट. अशा पद्धतीने इथे बघा, ड्रॉप बेस रॅली किती ब्युटिफुल झालेला आहे, रेडी. ट्रेंड सोबत करायचं, ड्रॉप बेस 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 आणि रॅली. राईट. सो तुम्ही बघा इथे टॅप झाला, वरती गेला. राईट. अशा पद्धतीने हे काम करतात ब्युटिफुली. आता तुम्हाला हे समजलंच असेल. राईट. सो या सिरीज मध्ये आपण ड्रॉप बेस रॅली फिनिश केलेला आहे. आता आपले 3 स्ट्रक्चर बाकी आहे. त्या ड्रॉप बेस रॅली नंतर रॅली बेस रॅलीवर आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. मग ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली हे दोनही कंबाईन वेनी कसं अप ट्रेंड मध्ये आयडेंटिफाय करायचं, सगळं आपण करूया. डायरी प्रॉपरली मेंटेन करा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. राईट. आणि चॅनलला मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून जे लोक चांगल्या कॉन्सेप्टच्या शोधात आहे. राईट. सो आपली मराठी फॅमिली वाढेल. राईट. काही पण तुमचे कॉमेंट असेल, काही पाहिजे असेल माझ्याकडून व्हिडिओ कशावर, तर लिहा. मला पॉसिबल असेल तर मी बनवेलच. तुमच्यापैकीच तुम्ही सांगितलं की मला फॉरेक्सवर सिरीज बनवा, सो मी फॉरेक्सवर सिरीज चालू केलेला आहे. आशा करतो आवडला असेल व्हिडिओ. कॉमेंट लिहायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.